मंडळी, तर कशा आहेत सर्व मजेतच असाल. मी सुद्धा मजेत आहे. तर आता हिवाळ्याची मस्त अशी हरभऱ्याची भाजी, तर कोणाकोणाला आवडते ही भाजी नक्की कमेंट करून सांगा. तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनवली होती, बाजूच्या ताईंनी शेतातून आणली होती, तर मग मला पण दिली थोडी. तर आज मस्त ही भाजी, वरण आणि चपात्या असा बेत होता. आणि कधी कधीच आपल्याला ही भाजी खायला मिळते तर खरंच खूप टेस्टी लागते आणि खायलाच पाहिजे सीझनमध्ये जे काही हिरव्या भाज्या येतात. तर आता मला हॉस्पिटलला जायचं होतं आता, तर मधातच सिलेंडरसुद्धा गेलेलं होतं. तर बरं झालं की माझा स्वयंपाक झाला आणि त्याच्यानंतर एकच माझी चपाती बनवायची राहिली होती, तर तेव्हाच सिलेंडर गेलं. त्यानंतर मी नंबर लावलेला होता हॉस्पिटलला, तर आम्ही दोघेही हॉस्पिटलसाठी निघालो. त्यानंतर मग हॉस्पिटलला पोहोचलो. तर हॉस्पिटलला पोहोचल्याच भरपूर अशी गर्दी होती आणि नंबर जरी लावलेला असला तर मला थोडंसं लेट झालेलं होतं. त्याच्यामुळे तिथे मला आणखी 1 ते 1.5 तास थांबायला सांगितलं. त्याच्यामुळे मी काही तिथे थांबलेली नाही. आणखी एकदा नंबर लावला आणि 1-1.5 तासात आम्ही आमचं दुसरं काम करण्यासाठी आता बाहेर आलेलो आहे. आणि आज भरपूर ऊन होती, पण मी घरून स्वेटर घालून आली. मला वाटलं भरपूर थंडी असेल, कारण घरी खूप थंडी लागत होती. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आमचे कामं करायसाठी. 1-2 जे कामं होते आणि घरचे गहू वगैरे पण संपले होते, तर इथे आता गहू घ्यायला आलो आम्ही. तर त्यानंतर 1-2 कामं केली की आणखी हॉस्पिटलला जायचं होतं, म्हणून मग इथे आता गव्हाचं कट्ट यांनी घेऊन घेतलं. त्यानंतर मग आम्ही, तर बघू शकता आता इथे गाडीवरतीच ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मग फायनली आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या कामासाठी. आणि इथे मला चिवड्यासाठी काही सामान घ्यायचं होतं, तर तेच सामान मी इथे घेतलं, बघू शकता. तर एनी टाईम मी अशी घरी म्हणजे जेव्हाही कधी भूक लागली छोटीशी, तेव्हा मी चिवडा बनवून ठेवते. मुलंसुद्धा खातात आणि 4 वाजताच्या 5 वाजताच्या टायमाला मग आम्हीसुद्धा खातो. त्यानंतर मग मी वापस आणखी हॉस्पिटलला आली आणि फायनली मग माझं इथलं काम आता झालं. तुम्ही बघू शकता इतकी गर्दी होती आणि आता 2 ते 3 वाजलेले होते. सकाळपासून दवाखाना खुललेला असतो, पण भरपूर अशी गर्दी असते. त्याच्यानंतर मग फायनली माझा नंबर लागला आणि नंबर लागल्यानंतर अगदी लवकरच काम होतं, पण नंबरच खूप लेट लागतो. त्यानंतर मग मी पटपट औषधंसुद्धा घेऊन घेतले आणि मी इथे होमिओपॅथिकच्या हॉस्पिटलला आलेली आहे. त्यानंतर घरी जाता जाता मुलांसाठी काही स्वीट तर घेतलंच पाहिजे, म्हणून मी इथे नाश्तासुद्धा बनवून घेतला आणि नाश्तासुद्धा घेतला. समोसे वगैरे घेतले आणि खाकरासुद्धा घेतला. मुलांना खाकरा खूप जास्त आवडतो. आणि केक घेतला, असं सगळं घेतलं. त्यानंतर घरी आलो, मस्त असा नाश्ता केला. आधी जेवण करून गेली होती, पण असं चटरपटर काही असलं की थोडंफार खावंसं वाटतं. त्यानंतर सिलेंडर आम्ही बाहेरच ठेवून गेलेलो होतो आणि सिलेंडरवाल्या दादांना कॉलसुद्धा केला होता की तुम्ही सिलेंडर आणून ठेवा आणि जुनं घेऊन जा आणि पैसे ऑनलाईन करू. तर ते दादा आलेच नाही. फायनली सिलेंडर इथेच होतं आणि माझी तयारी झालेली होती की आता काय चूल पेटवायचं की काय. तर मला गोपालदादांनी लाकडंसुद्धा आणून दिलेले होते. तर असाच होता माझा आजचा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.